महिला सन्मानाचा भव्य सोहळा अष्टपैलू रत्न अवॉर्ड 2025 यशस्वीरित्या संपन्न. नाशिकच्या श्री राधिक फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित अष्टपैलू रत्न अवॉर्ड 2025 हा भव्य सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडलाय. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 111 महिलांचा गौरव करण्यात आलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर हॉल सातपूर येथे झालेल्या या सोहळ्यास मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, मिसेस इंडिया 2024 स्मिता हिरे, नमिता कोहक, कल्पतरू हॉस्पिटलचे संचालक वैभव महाले आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष अतिथींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक आणि अंबड शाखाध्यक्षा गायत्री लचके यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या सोहळ्यात महिलांनी आपले प्रेरणादायी अनुभव शेअर केले तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी पुरस्कार विजेत्या महिलांचे कौतुक करत समाजासाठी त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली आहे. या भव्य सोहळ्याने महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय रचला असून भविष्यातही असे प्रेरणादायी उपक्रम राबवले जातील असे आयोजकांनी सांगितले. माझं हे सोहळा हे वेदवाक्य असलेलं राधिका फाउंडेशनचं सर्व टीम वैयक्तिक एकाचं नाव घेणार नाही, सर्व टीमचं खूप खूप आणि खूप सारं अभिनंदन. कारण की जे आदरणीय सन्माननीय आमदार सीमाताई हिरे बोलल्या, हा जो परिवार एकत्र केलेला आहे किंवा एकत्रिततेने इथे बसलेला आहे, तुम्हा सर्वांच्या कार्याला ते छोटं असेल मोठं असेल किंवा ती एक मार्गदर्शनाची एक रस्त्याची एक रेषा असेल, पण चेतनाताई सेवक असतील, आपल्या लचकेताई असतील, त्यांनी सुंदरसा एक प्लॅटफॉर्म इथे निर्माण करून तुमच्या माझ्या कार्याला एक शाबासकीची थाप दिलेली आहे. त्यांना त्यांच्या या कर्तृत्वाच्या या कार्यक्रमाला माझा सलाम. आधी महाराष्ट्राची जगदंबा अजून त्यांच्याकडून आपल्या सर्वांसाठी एक पाठीराखा किंवा आपली प्रगती होण्यासाठी एक सुंदरशी ओळख निर्माण करून देणारा प्लॅटफॉर्म त्यांनी परत दरवर्षीला देतच असतात. अजून द्यावा. श्री म्हणजे काय, महिला दिनांचं औचित्य काय, सकाळी उठल्यापासून दुसऱ्यासाठी जगत असतो, स्वतःसाठी काही नसतंच. आणि रात्री झोपताना असं वाटतं की माझी कुणीतरी तेल घेऊन पाय सोड अशी राजवंती अशी ही महिला, ती म्हणजे आपण सर्वजण. तर अशा महिलेला माझ्याकडनं महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम तर मी असं सांगू इच्छिते की प्रत्येक महिलेने काळजीचं रूप घेणं खरंच गरजेचं आहे. कारण की हे जे जनरेशन आहे, तर ह्या जनरेशनमध्ये लाजवंती ही फक्त घराच्या उंबऱ्यामध्येच पाहिजे. उंबऱ्याच्या बाहेर निघाल्यानंतर तरी काळजीचा अवतार धारण करणं फार गरजेचं आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी बलात्कार होतात आहे, खून होतात आहे. आता आपण अर्धा दिवसापूर्वी जर एखादी न्यूज बघितली असेल तर त्यात बघितलं असेल की गर्भवती महिलेला मारून तिच्या नवऱ्याने नाल्यामध्ये फेकलं आहे. तिच्यामध्ये एक जीव होता आणि तिला मारलं. तर ती एक महिला होती, त्यावेळेस तिला मारलं असेल तर तिचा जीव काय म्हटला. आपण साधं एखादं आपण गाडीवर बसतो आणि की जरी मारायचे ठरले तरी आपण म्हणतो अरे देवा, लगेच देवाला आठवण करतो. तर ती तर गेली आणि सोबत आपल्या बाळाला पण म्हणते. तर बाहेर निघाल्यानंतर तुम्ही कालिकेचं रूप धरा, घरात असताना लाजवंतीसारखं राहा, हेच मला सांगायचं आहे. आणि राधिका फाउंडेशन प्रत्येकासाठी नवीन असं नाही आहे. ज्याही कोणी ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.